तर आज मी दाखवणार आहे म्हैसूर मसाला डोसा. तर ह्या आहेत भाज्या ज्या म्हैसूर मसाला डोशासाठी लागणार आहे. गाजर, कांदा, टमॅटो, बीट, ढबू मिरची आणि कोबी ह्या सगळ्या मी खिसून आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत. आता तेलामध्ये हिंग, जिरं, मोहरी, कढीपत्ता, आलं लसूण मिरची पेस्ट घालून व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. तेल तुमच्या हिशोबाने तुम्ही घालू शकताय. ह्या भाजीसाठी थोडंसं तेल जास्त लागतं. आलं लसूण मिरची पेस्ट व्यवस्थित भाजून झाली की त्याच्यात ढबू मिरची आणि कांदा घालायचा. ते मस्तपैकी व्यवस्थित असं भाजून घ्यायचं 1-5 मिनटं. व्यवस्थित त्याला असं पाणी सुटलं पाहिजे असं भाजून घ्यायचं. ते भाजून झालं की मग त्याच्यात टोमॅटो घालायचा. मग ते पण व्यवस्थित त्या टमाट्याचा कच्चेपणा पूर्ण जायला पाहिजे इथपर्यंत त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं. आज म्हैसूर मसाला डोसा मम्मी बनवा लागले. म्हणजे हे मोस्टली मम्मीला व्यवस्थित मी पण बनवते, पण मम्मीच्या हातची चव वेगळीच असते. सो ती बनवा लागले. आता त्याच्यात ती हळद घालते. हळद घालून व्यवस्थित हे करून घ्यायचं. मग त्याच्यात नंतर कोबी घालायचा. राहिलेल्या भाज्या पण सगळ्या घातल्या तरी चालतात. आता ह्यावेळेस गाजर, बीटरूट सगळंच घालून घ्यायचं. व्यवस्थित हलवून घ्यायचं. एकजीव करून घ्यायचं त्याला व्यवस्थित. जरा शिजलं की त्याच्यात मग बटाटा बॉईल करून स्मॅश करून घेतलेला आहे. व्यवस्थित सगळं हलवून एकजीव करून घ्यायचं. ते झालं की मग त्याच्यात चवीनुसार मीठ, तिखट आणि पावभाजी मसाला घालायचा. व्यवस्थित हलवून घ्यायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर जरासं बटर टाकायचं म्हणजे छान चव येते. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या सगळ्या भाज्या स्मॅश करून घेऊ शकताय. तशी काही गरज लागत नाही, कारण आपण सगळ्या भाज्या खिसून आणि हे करून घेतलेल्या आहेत. जरासं गूळ घातलं तरी चालतंय. मी जेवणात साखर वापरत नाही, गूळ वापरते. तुम्ही साखर वापरत असाल साखर घातलात तरी चालते. कोथिंबीर घालून घेऊन व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि स्मॅश करून घेऊ शकता तुम्हाला हवं असेल तर. स्मॅश झाल्यावर झाकून 1-5 मिनटं त्याला वाफ यायला द्यायची आणि मग बंद करायचं. आणि भाजी झाली की भाजी उतरून बाजूला ठेवायची. आणि आमच्याकडे डोसासाठी आम्ही बिड्याचा तवा वापरतो आहे. मग तो गॅसवर ठेवला आहे. मग बिड्याच्या तव्यावर जरासं तेल घालून ते एका छोट्याशा कापडानं पुसून घ्यायचं व्यवस्थित स्वच्छ. म्हणजे डोसे छान उठतात असं म्हणतात. आणि आता तुम्ही बघूच शकताय मम्मी कशा प्रकारे डोसा बनवत आहे. यात हिरवी चटणी केली तर त्यात मी लसूण, खोबरं, कोथिंबीर, मिरची आणि दही घालून ते एकजीव करून बारीक करून घेतलेला आहे. आणि ती चटणी या म्हैसूर मसाल्याच्या भाजीवर घालायची आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि व्यवस्थित पसरून घ्यायची सगळीकडे. आणि आता ह्याच्यावर आपण बटर घालायचं आहे. खूप छान लागतो हा म्हैसूर मसाला डोसा. करून बघा आणि मला सांगा. तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याच्यात भाज्यांची बदल करू शकताय.
म्हणजे जर तुम्ही कोबी खात नसाल, कोबीच्या ऐवजी दुसरं काय घातलं, फ्लावर घालू शकताय तुम्ही. आपण मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील तर ह्या प्रकारे तुम्ही त्यांना खायला घालू शकताय. बघूच शकताय किती सुंदर असं टेम्प्टिंग असं दिसायला लागले ते. तर प्लीज करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं झालेलं तुम्ही केल्यावर. आणि नक्कीच एक लाईक द्या माझ्या या रेसिपीला. थँक्यू.